मुलांना कळणारसुद्धा नाही की हे बाहेरचे नूडल्स नाही तर घरी बनवलेले आहेत, ते पण एकदम टेस्टी आणि तेवढेच हेल्दी. बनवायला अगदी सोपे आणि चवीला तेवढेच छान. इथे मी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि त्यामुळेच हे नूडल्स एकदम हेल्दी आहेत. आटा नूडल्स बनवायसाठी इथे मी 1.5 वाटी कणिक घेतलेली आहे आणि त्यात मी थोडे चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे. आणि लक्षात ठेवा, इथे आपल्याला कणिक ही जास्त घट्ट नाही तर थोडी सैलसर आपल्याला छान ही मळून घ्यायची आहे, कारण की आपल्याला याचे नूडल्स पाडायचे आहेत. जर कणिक आपण जास्त घट्ट भिजवली तर नूडल्स हे लवकर पडणार नाहीत. इथे मी छान अशी कणिक मळून घेतलेली आहे आणि आता ती कणिक आपण एका वाटीने किंवा कुठल्याही एका भांड्याने झाकून थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ. आता इथे बघा, मी चकली बनवायचा साचा घेतलेला आहे. यापासून आपल्याला नूडल्स बनवायचे आहेत. इथे बरेचसे तुम्हाला चकलीचे हे ब्लेड दिसत असतील, पण मी इथे शेवाचा साचा घेणार आहे जो बारीक. इथे जे दाखवलेले आहे जाडी, त्यापेक्षा मी त्या मीडियम जाडीच्या याने नूडल्स पाडून घेणार आहे. आता इथे मी काही भाज्या कट करून घेणार आहे. इथे मी कोबीचे लांब असे स्लाईस करत आहे आणि त्याचप्रकारे मी एक कांद्याचे सुद्धा लांबट असे स्लाईस करून घेणार आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकता. म्हणजे तुम्ही यामध्ये गाजर किंवा टोमॅटो, मशरूम किंवा पनीर अशा कुठल्याही भाज्या तुम्ही टाकू शकता. आता आपल्याला नूडल्स हे बॉईल करून घ्यायचे. सर्वात आधी मी एक पातेलं घेतलेलं आहे. आपल्याला नूडल्स बॉईल करण्याकरता पाणी गरम करायला ठेवायचे आहे. आता आपण त्या पाण्याला छान एक उकळी काढून घेऊ. त्यात थोडे तेल टाकून आपण ते पाणी बॉईल करायला ठेवून देऊ. पाणी गरम होत आहे. आता आपण मळलेली कणिक ही छान मळून परत ती कणिक साच्यामध्ये भरून घेऊ आणि त्याचे आपण आता नूडल्स पाडून घेऊ. आता इथे बघा, आपले पाणी पण छान गरम झालेले आहे आणि आता पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे. तर आता आपण त्याचे नूडल्स हे पाडून घेऊ. तुम्हाला हवे तेवढे छोट्या किंवा मोठ्या आकाराचे तुम्ही इथे नूडल्स पाडून घेऊ शकता. इथे मी मला हवे तसे त्या आकाराचे नूडल्स पाडून घेत आहे आणि मध्ये मध्ये ती साईज थोडी कैचीने कट करत आहे. आता इथे मी 2 ते 3 वेळा ही प्रोसेस रिपीट केलेली आहे. म्हणजे मला हव्या त्या आकाराचे नूडल्स पाडून मी मध्ये मध्ये ते कैचीने कट करून घेतलेले आहेत. आता इथे बघा, नूडल्स छान बॉईल होत आहेत. आता 5 ते 6 मिनिट आपण हे नूडल्स बॉईल करायला ठेवून देऊ. आता इथे 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि आपले नूडल्स हे छान बॉईल झालेले आहेत. आता इथे मी एकच स्पूनने तुम्हाला दाखवत आहे आणि इथे व्हिडिओ दिसत आहे की आपले नूडल्स हे छान बॉईल होऊन पाण्यावरती थोडे आलेले आहेत. म्हणजे आता हे नूडल्स आपले छान बॉईल झालेले आहेत. आता आपण ते चाळणीमध्ये टाकून घेऊ आणि त्यातील पाणी हे थोडे काढून घेऊ. आणि इथे बघा, व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल की नूडल्स हे आपले छान कुठेही चिकट किंवा चिवट झालेले नाहीत. ते असे छान सुटसुटीत आणि मोकळे दिसत आहेत. आता हे नूडल्स आपण लगेचच थंड पाण्यात टाकून ठेवू आणि आपल्याला इथे थंड पाणीच वापरायचे आहे. आता आपण एक पॅन घेऊ आणि त्यामध्ये थोडे तेल टाकून घेऊ आणि तेल गरम झाले की त्यात आपण बारीक चॉप केलेला लसूण थोडा टाकून तो लसूण थोडा फ्राय करून घेऊ. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही टाकू शकता. इथे मी फक्त कांदा आणि कोबी ह्या 2च भाज्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गाजर किंवा पनीर किंवा मशरूम किंवा टोमॅटोसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. आता इथे छान कोबी आणि कांदा मी छान हा टॉस करून घेतलेला आहे. आणि आता मी आटा नूडल्स माझ्या मुलांकरता बनवत आहे. त्यामुळे मी इथे मसाले थोडे कमीच टाकणार आहेत. लाल तिखट मी टाकलेलं नाही आहे. मी इथे 1 स्पून सोया सॉस टाकलेला आहे आणि 1 स्पून रेड चिली सॉस टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिली सॉस थोडं कमी जास्त करू शकता. आणि आता मी इथे थोडं टोमॅटो केचप टाकून घेतलेलं आहे आणि सर्व ते भाज्या टॉस करून घेतलेल्या आहेत. आणि आता बघा, यात मी आपले बॉईल केलेले नूडल्स टाकून घेत आहे.
आता आपल्याला ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. आता इथे मला थोडे सोया सॉस कमी वाटत आहे, तर मी परत 1 स्पून सोया सॉस टाकलेला आहे. आणि 5 मिनटे आपल्याला हे मंद आचेवरती छान परतून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटांनी आपण गॅस बंद करून घेऊ शकता. आणि इथे बघा आपले छान असे हेल्दी आणि सुपर टेस्टी आटा नूडल्स तयार झालेले आहेत. आता तुम्ही हे नूडल्स एका बाऊलमध्ये सर्व करू शकता आणि तुमच्या मुलांना टिफिनमध्ये किंवा दुपारच्या नाश्त्यामध्ये तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही अन्वित मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा.